तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या ब्रजमंडल दर्शन परिक्रमा क्लासमध्ये। गेल्या काही दिवसापासून आपण ही ब्रजमंडल परिक्रमा करत आहोत। तर काल आपण शेषशाहीमधून शेरगडला आपली परिक्रमा आली होती आणि या परिक्रमेमध्ये आपण ज्या काही स्थानांचं दर्शन केलं तर जास्त काही स्थानं नव्हती, परंतु गुरु महाराजांनी काही लीलांचं आपल्याला श्रवण करवलं। राधाराणी आणि भगवंतांच्या काही लीला आहेत। त्याचबरोबर भगवंत या ठिकाणी एक शेरगड नावाचं स्थान आहे। त्या ठिकाणी भगवंत कधी कधी काय करायचे, भूक लागल्यानंतर कधी कधी त्यांना भोजन उशिरा यायचं तर भगवंत गायींचं दूध पान करायचे, दुग्ध पान करून काय करायचे, भूक भागवायचे। तर आजच्या परिक्रमेमध्ये आपण शेरगडवरून पुढं आपली परिक्रमा जाते चिरघाटला आणि जे परिक्रमेमध्ये रस्त्यामध्ये आपल्याला जे स्थानांचं दर्शन होणार आहे ते आहेत खेलनवन, रामघाट, त्याच्यानंतर विहारवन, तपोवन, अक्षयवट, कात्यायनी मंदिर, काही स्थानं आहेत। या स्थानांचं आपण दर्शन करणार आहोत। तर कात्यायनी देवीचं मंदिर आहे। जसं की गोपींनी 1 महिना कात्यायनी व्रत केलं होतं मार्गशीर्ष महिन्यामध्ये। आता पुढचा महिना जो सुरू होईल पौर्णिमेपासून, तर तेव्हा त्यांनी 1 महिन्यासाठी कात्यायनी व्रत केलं होतं। तर त्याच्याबद्दल वर्णन याच्यामध्ये आहे। तर आपण प्रारंभ करूया मंगलाचरण गाऊन। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्दे अहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्पुषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी नमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आपल्या 22व्या परिक्रमा क्लासमध्ये। तर गुरु महाराज वर्णन करत आहेत, अपने शिविर से निकलने से पूर्व हमें गुड़ अदरक की चाय परोसी गई। तर थंडीचे दिवस असल्यामुळं आपल्याकडे तर अजून एवढी थंडी नाही आहे, परंतु थोडंसं थंडी वृंदावन उत्तर प्रदेश साईडला थोडंसं तिकडे जास्त थंडी राहते। तर थंडी असते परिक्रमेत, त्यामुळं सकाळ सकाळी भक्तांना काढा दिला जातो। तर अद्रक आणि गुळाचा काढा बनवून भक्त त्या ठिकाणी घेतात। भक्तों ने पतीलों में रखी चाय के सामने पंक्ति लगा ली और एक भक्त उनके पात्रों में गर्मा गर्म चाय भरने लगा। ठंड बढ़ रही है और हम अब आने वाले दिनों में और तापमान गिरने के लिए तैयार हो रहे हैं। एक नियमित परिक्रमा यात्री ने मुझे उस वर्ष का स्मरण दिलाया जब इन दिनों धुंध के कारण मौसम इतना खराब था कि हमें कुछ कदम दूरी की वस्तुएं भी दिखाई नहीं दे रही थी।
तर कधी कधी वातावरण खराब झाल्यावरती धुकं पडतं आणि दिसायचं कमी होतं. उस दिन हमने तभी तक यात्रा आरंभ नहीं की जब तक सूर्य थोड़ा ऊपर नहीं चढ़ गया. मथुरा छोड़ने के समय से हम यमुना नदी से विरह का अनुभव कर रहे हैं. अंततः शेरगढ़ से 3 किलोमीटर पूर्व में तथा रामघाट से कुछ पहले हमें यमुना के पवित्र जल के दर्शन हुए. तर या ठिकाणी यमुना लागते, यमुनेच्या कडेनं आपली परिक्रमा जाते. भक्तों ने उत्साहपूर्वक यमुना माई की जय का जयकारा लगाया और भूमि पर झुककर उन्हें प्रणाम किया. तर यमुना मातेला सर्वजण प्रणाम करतायत आणि तिचा जय जयकार पण करत आहेत. एक बार पुनः हमने यमुना की शीतल, सुगंधित एवं मंद वायु के सुखद स्पर्श का अद्भुत अनुभव किया. किंगफिशर पक्षी बगुले उसके ऊपर उड़ते हुए दिखाई दे रहे. तर यमुनेमध्ये काही पक्षी, पाण्यातले पक्षी आहेत किंवा बगड्या आहेत त्या ठिकाणी दिसत आहेत उडताना. तर यमुनाष्टकममध्ये सुंदर वर्णन येतं. याच्यामध्ये वर्णन आहे की यमुना तीन लोकों में बहती हुई भगवान श्री कृष्ण तथा उनकी नित्य संगिनी श्री राधिका की दिव्य लीलाओं का ज्ञान वितरित करती है. तिन्ही लोकांमध्ये वाहते यमुना पहा आणि राधा राणीच्या दिव्य लीलांचं ज्ञान वितरित करते. जो कोई यमुना की महिमाओं को गाता है वह कितना भी अधम पापी क्यों न हो, तुरंत अपने पापों से मुक्ति प्राप्त करता है. तर जो कोणी यमुनेचं महिमा गातो तो किती पण पापी असला तरी काय होतो, तुरंत सर्व पापातून मुक्त होतो. यमुना खूप पवित्र नदी आहे पहा. गंगा जी आहे ती आपण पवित्र मानतो, तसं गंगेपेक्षा शेकडो हजारो पटीनं जास्त पवित्र यमुना आहे असं सांगतात. कारण की स्वतः भगवंतांनी यमुनेमध्ये काय केलेलं आहे, लीला संपन्न केलेल्या आहेत. जब जब श्री कृष्ण यमुना के जल में क्रीडा करते हैं उनके शरीर पर लगा चंदन एवं सिंदूर जल में मिलकर उसे सुगंधित बना देता है. तर भगवंत स्वतः अनेक वेळा काय करतात, यमुनेमध्ये क्रीडा करतात, आनंद घेतात. तर त्यामुळे भगवंतांच्या शरीराचं कुंकुम आहे, चंदन आहे, ते काय होतं, यमुनेमध्ये मिक्स होतं आणि यमुनेचं जल सुगंधित बनतं. मेरी यही प्रार्थना है कि यमुना देवी सदैव मेरे हृदय को समस्त दूषणों से मुक्त रखे. आणि आपली परिक्रमा पुढं रामघाट या स्थानावर पोहोचते. रामघाट के मार्ग में झाड़ियों, वृक्षों तथा रंग बिरंगे फूलों के झुंड पंक्तिबद्ध लगे हैं. जहाँ बलराम जी ने रास रचाया था उस रामघाट की जय हो. तर रामघाट हे स्थान आहे ज्या ठिकाणी स्वयं बलरामजींनी रासलीला केली होती. रोहिणी नंदन बलराम जी की जय हो. सब ब्रजवासियों की जय हो, जय हो. तर रोहिणी नंदन भगवंतांचं जय असो, वृंदावनवासियांचं जय जयकार करत आहेत. एक दिन द्वारका में बलराम जी के मन में अपने माता पिता तथा अन्य ब्रजवासियों से भेंट करने की इच्छा हुई. ब्रजवासी उनके विरह में पीड़ित थे और बलराम जी के मन में भी उनसे मिलने की उतनी ही तीव्र उत्कंठा थी. तर वृंदावनवासियांना भेटण्यासाठी खूप आतुर होते. पहा, कृष्ण बलराम वृंदावन सोडून मथुरेला आले आणि अनेक दिवस ते काही गेले नाहीत. मथुरेतून पुन्हा द्वारका नगर निर्माण केलं, भगवंतांनी द्वारकेला आले. तर बलरामजींना सुद्धा ब्रजवासींना भेटण्याची तीव्र उत्कंठा झाली होती आणि असा विचार करून बलरामजीने वृंदावन जाने का निश्चय कर लिया आणि वृंदावनला त्यांनी जायचं ठरवलं. श्री जीव गोस्वामी वर्णन करते हैं कि वास्तव में कृष्ण बलराम दोनों वृंदावन जाना चाहते थे, परंतु वसुदेव देवकी एवं द्वारकावासियों ने केवल बलराम को जाने की अनुमति दी. तर दोघांना पण जायचं होतं, परंतु अनुमती केवळ बलरामांना प्राप्त झाली. वसुदेव देवकी आहेत किंवा द्वारकावासी आहेत, त्यांनी इच्छा व्यक्त केली की केवळ कृष्णाने जावं, बलरामजींनी जावं, कृष्णाने जाऊ नये. तर आपल्याला माहिती आहे बलरामजी जातात मग, परंतु वसुदेव देवकी एवं द्वारकावासियों ने केवल बलराम को जाने की अनुमति दी. श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर इसका कारण लिखते हैं. यदुओं ने विचार किया, तर भागवतामध्ये याचं वर्णन आहे. भगवान की प्रिय सखिया अपने पवित्र एवं उन्मत्त प्रेम के लिए विख्यात है.
और श्री कृष्ण के माता पिता भी उनसे अत्यधिक स्नेह करते हैं। भगवान श्री कृष्ण तो प्रेम के भूखे हैं, इसलिए यदि वे वृंदावन चले गए तो फिर वहां से उनका वापस लौटना कदाचित संभव न हो सके। तर कारण सांगतायत, जर भगवंत वृंदावनला गेले तर भगवंत जे आहेत ते त्या ठिकाणी जे गोपी आहेत किंवा व्रजवासी आहेत त्यांचं प्रेम पाहून पुन्हा माघारी येतील का नाही असं संशय त्यांना वाटला। भगवंत प्रेमाचे भुकेलेले आहेत आणि गोपी सर्वात जास्त प्रेम करतात भगवंतांवरती, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मग कृष्ण माघारी येणार नाहीत असं द्वारकावासी वसुदेव देवकीला वाटतं, आणि म्हणून कृष्णाला ते पाठवत नाहीत, बलरामजींना केवळ पाठवतात। यह विचार करके यदुओं ने श्री हरि को जाने नहीं दिया। वे जानते थे कि श्री कृष्ण उन लीलाओं के अधीन हो जाते जिनमें वे ब्रजवासियों के साथ नित्य वर्धित प्रेम का आदान प्रदान करते हैं। इस प्रकार बलराम जी श्री कृष्ण के बिना ही वृंदावन आए। वे चैत्र एवं वैशाख मध्य मार्च से मध्य मई तक महीने यहाँ रहे। तर मार्च आणि मे म्हणजे लगभग 2 ते 3 महीने त्या ठिकाणी भगवंत राहिलेले आहेत। इस दौरान उन्होंने कृष्ण की गोपियों को सांत्वना दी और प्रत्येक रात्रि अपनी गोपियों के साथ रासलीला की। आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी राहून भगवंतांनी काय केलेलं आहे, आपल्या गोपींबरोबर रासलीला केलेली आहे आणि भगवंतांच्या ज्या सखी आहेत त्यांना सांत्वना दिलेली आहे। तर पहा, भगवंतांबरोबर जे रासलीला करतात गोपी, त्या गोपी बलरामजींबरोबर रासलीला करत नाहीत। बलरामजींच्या गोपी वेगळ्या आहेत आणि भगवंतांबरोबर लीला करणाऱ्या गोपी वेगळ्या आहेत। भक्ति रत्नाकर में वर्णन है कि कुछ गोपियाँ अत्यंत छोटी होने के कारण श्री कृष्ण के साथ रासलीला में भाग नहीं ले सकी थी। तर सांगतात, भगवंतांबरोबर ज्यांनी रासलीला केले तेव्हा काही गोपी लहान होत्या आणि त्यामुळे ते बलरामजींबरोबर म्हणजे भगवंतांबरोबर रासलीलेमध्ये सहभागी नव्हत्या झाल्या। तर त्या गोपीनंतर त्यांचं योग्य वय झाल्यानंतर त्या गोपींनी बलरामजींबरोबर रासलीला केलेली आहे। गोपाल चंपू द्वारका में कृष्ण बलराम के बीच हुए उस वार्तालाप का वर्णन करती है जिसमें श्री कृष्ण विशेष तौर पर बलराम जी को इन गोपियों की इच्छा पूरी करने का निर्देश देते हैं। गर्ग संहिता में वर्णन आता है कि जिन गोपियों ने बलराम के साथ रासलीला की वे पाताल लोक से सर्पों की पुत्रियां थी। तर गोपी ज्या आहेत त्या अलग अलग आहेत। काही श्रुतिचारी म्हणजे शास्त्र जे आहेत, वेद आहेत, त्या वेदोक्त जे काही ऋचा वगैरे असतात ते गोपींच्या रूपामध्ये प्रकट झाले होते। त्याचबरोबर रामलीलेमध्ये जे ऋषी होते योगी वनामध्ये दंडकारण्यातले, ते पण कृष्ण लीलेमध्ये गोपी बनून आले होते। आणि अशा पद्धतीनं अनेक ब्रजवासी गोपी आहेत, त्या अलग अलग प्रकारच्या या गोपी आहेत, अलग अलग ठिकाणावरून अलग अलग शास्त्रोक्त आहे, जे भगवंतांचे पूर्वी अनेक प्रकारे त्यांनी तपस्या केलेली आहे किंवा शुद्ध भक्तीच्या स्तरावरती उन्नत झालेले आहेत। तर ते भगवंतांच्या लीलेमध्ये गोपी बनून आलेले आहेत। पहा, तर बलरामजींना भगवंतांनी आदेश दिलेला आहे की या ज्या गोपी आहेत ह्या कोण आहेत, बलरामजी बरोबर रासलीला करणाऱ्या, त्या पूर्वी द्वारकामध्ये कृष्ण बलराम के बीच हुए उस वार्तालाप। गर्ग संहिता में वर्णन आता है कि जिन गोपियों ने बलराम के साथ रासलीला की वे पाताल लोक के सर्पों की पुत्रिया थी। तर पाताळ लोकामध्ये जे सर्प लोक आहे त्यांच्या पुत्रिया आहेत बलराम बरोबर रासलीला केलेल्या गोपी। उनके मन में बलदेव के विस्तार अनंत शेष के साथ रासलीला करने की इच्छा थी। भगवान शेष ने उन्हें आशीर्वाद दिया था कि व्रज में ग्वालों के घर जन्म लेने पर उनकी वह इच्छा पूरी होगी। तर या सर्पलोकातल्या सर्प ज्या आहेत पुत्री, त्या रासलीलेमध्ये बलरामजींबरोबर त्यांना रासलीला करण्याचं इच्छा होतं। तर त्यांची इच्छा या ठिकाणी बलरामजी पूर्ण करतात। त्यांनी तसं त्यांना आशीर्वाद दिला होता। जब भगवान बलराम यमुना तट पर अपनी गोपियों के संग आनंद ले रहे थे उस समय वरुण देव ने अपनी पुत्री वारुणी को उनकी सेवा में भेजा। तर वारुणी ही बलरामजींची पत्नी आहे। पहा, तर वरुण देवांची पुत्री आहे आणि वरुण देवांनी
तिचा विवाह बलरामजींबरोबर केलेला आहे. बलरामजींच्या सेवेमध्ये त्यांना लावलेला आहे. वह वृक्षों की कोटरों से टपकते शहद का तरल रूप लेकर वहाँ प्रस्तुत हुई. उसकी सुगंध से पूरा वन महक उठा और बलराम एवं उनकी प्रेमिकाएं मोहित हो गई. तब सब ने तृप्त होकर उस मधुर अमृतमय पेय का पान किया. तर बलरामजी विशेषतः वारुणी मदिरा प्राशन करतात पहा. तर ही वरुण देवांची पुत्री जी आहे ती या वारुणीच्या रूपामध्ये प्रकट झाली होती. वृक्षांमध्ये जे मध आहे तरल मध त्याच्या रूपामध्ये ती प्रकट झाली आणि हे मध प्राशन करतात बलरामजी आणि त्याचा आनंद घेत या सर्व गोपींनी काय केलेला आहे, रासलीला संपन्न केलेली आहे. वह वारुणी पीने के बाद रोहिणी नंदन दिव्योन्माद में गोपियों के साथ रास खेलने लगे. कुछ गोपियां मृदंग, पिनाक, वीणा आदि वाद्य यंत्र बजा रही थी. आणि गोपी अलग अलग कलांमध्ये एकदम कुशल आहेत पहा. काही गोपी मृदंग वाजवतात, काही गोपी पिनाक, वीणा वाजवतात, असे अलग अलग वाद्ययंत्र वाजवतात, ते गायन करतात. जब कुछ गोपियां मधुर रागों में बलराम जी का यशोगान कर रही थी. तर भगवंतांचं गुणगान करत आहेत काही गोपी. ब्रह्मा जी एवं अन्य देवगण इस संगीत को सुनकर मंत्रमुग्ध रह गए. श्री बलराम स्वयं इस नृत्य गायन एवं संगीत से भाविभोर हो उठे और इस प्रकार शीघ्र ही राम मंदिर असीम आनंद से भर उठा. तर त्या ठिकाणी राम मंदिर पण आहे. वारुणी पेय नृत्य तथा उत्सव भरे वातावरण से उन्मत्त बलराम ने यमुना देवी को रासस्थली के निकट आने के लिए कहा, जिससे वे उनके जल में क्रीडा कर सके. तर अशा पद्धतीनं रासलीला संपन्न होत असताना भगवंत बलरामजी यमुना देवीला आज्ञा करतात की तू काय कर, निकट ये. परंतु यमुना देवी ने उनकी ओर ध्यान नहीं दिया. यमुना दुर्लक्ष करते. उन्होंने सोचा कि भगवान नशे में होने के कारण ऐसा कर रहे हैं. यह देख बलराम जी क्रुद्ध हो उठे और अपने हल को भूमि में गाड़कर यमुना को अपनी ओर घसीटने लगे. तर बलरामजी क्रोधित झाले. यमुना येत नाही आपल्याकडं हे पाहून त्याने आपला नांगर घेतलेला आहे आणि नांगराचा उपयोग करून यमुनेला आपल्याकडे खेचू लागले. ते गर्जना करत बलरामजी काय म्हणतात पहा, आज तुमने मेरा सम्मान नहीं किया. बलरामजींचं आदेशाचं पालन यमुनेनं केलं नाही. ते म्हणतात की तू माझा सन्मान केलेला नाही आहे. मेरे बुलाने पर भी तुमने मेरी अवज्ञा की और मनमाना व्यवहार किया. देखो अब मैं तुम्हें सैकड़ों छोटी धाराओं में बांट दूंगा. आणि बलरामजी म्हणतात की आता मी काय करतो, शेकडो छोट्या छोट्या धारांमध्ये तुला विस्तारित करतो. यमुना देवी को अपनी गलती का अनुभव हुआ और वह भयभीत हो बलराम के चरण कमलों पर गिरकर क्षमा एवं आश्रय की याचना करने लगी. आणि भयभीत होऊन यमुना देवी बलरामजींना प्रार्थना करू लागली. आता शांत होने पर बलराम जी ने अपनी संगिनियों के साथ उसके जल में प्रवेश किया और तृप्त होकर अपनी जल क्रीडाएं की. आणि बलरामजींनी नंतर काय केलेलं आहे, यमुनेमध्ये आपल्या गोपींबरोबर जलक्रीडा संपन्न केली. यह अद्भुत लीला यहाँ रामघाट पर हुई थी. तर रामघाट आहे, त्या घाटाचं नाव आहे आणि त्या ठिकाणी आपली परिक्रमा पोहोचलेली आहे. यहाँ तक आज भी हम देख सकते हैं कि इस स्थान पर यमुना अधिक चौड़ी तथा अनेक धाराओं में विभाजित है. तर आज सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की यमुना खूप मोठी आहे आणि खूप धारा पण आहे तिच्या. एक छोटे मंदिर में हमने दाऊजी के सुंदर विग्रह के दर्शन किए. श्री रूप गोस्वामी वर्णन करते हैं कि बलराम जी का वर्ण स्फटिक के समान है. बलराम जी का गोरा वर्ण है पहा. हमारी जानकारी में इस्कॉन वृंदावन में बलराम जी के विग्रह के अतिरिक्त पूरे व्रज में बलराम जी की यही एकमात्र सफेद मूर्ति है. तर संपूर्ण वृंदावनामध्ये बलरामजींचे विग्रह काळ्या रंगाचे आहेत. याचं वर्णन आपण ऐकलं होतं की बलरामजी सदैव कृष्णांचं चिंतन करतात आणि म्हणून त्यांचा वर्ण किंवा त्यांच्या मूर्ती काळ्या आहेत. परंतु दोन विग्रह आपल्या कृष्ण बलराम मंदिरामध्ये जे बलराम आहेत आणि या ठिकाणी रामघाटावरती बलराम जे आहेत, हे दोन विग्रह त्यांच्या मूळ रंगामध्ये आहेत, गोऱ्या रंगामध्ये. यह कोई संयोग नहीं है कि यहाँ वृक्षों पर मधुमक्खियों के अनेक छत्ते लगे हैं, जिनके द्वारा वे भगवान को असीमित शहद प्रदान करती है.
तर या ठिकाणी रासलीला संपन्न होताना त्या ठिकाणी भगवंतांनी वारुणी म्हणजेच मध प्राशन केला होता. तर आज सुद्धा त्या ठिकाणी अनेक मधमाशांची पोळी आहेत आणि त्याच्यामध्ये मध असतो. इतना ही नहीं, यहाँ अनेक ब्रजवासी बच्चे हैं जो सपेरे की कला प्रदर्शित करते हैं. सर्प हमें अनंत शेष का स्मरण कराते हैं. आणि त्या ठिकाणी पहा साप म्हणजे सर्पमित्र असतात, साप पकडणारे आहेत ते पण त्या ठिकाणी भरपूर आहेत. तर अनंत शेष आहेत भगवंत बलरामजी. तर सर्पसुद्धा त्या ठिकाणी पकडणारे लोक जास्त आहेत, सपेरे म्हणतात त्यांना. सर्प हमें अनंत शेष का स्मरण कराते हैं. हम में से कुछ लोग उनके थोड़ा निकट गए. एक दो साहसी भक्तों ने सांपों को हाथ में पकड़कर शिवजी के समान अपने गले में लपेटा भी. तर ते सर्प जे आहेत दात काढलेले साप असतात, त्यांचं काही भय नसतं विशेष. तर काही भक्त त्यांना गळ्यामध्ये पण टाकतायत. परंतु अधिकांश भक्तों ने सुरक्षित दूरी बनाए रखना ही पसंद किया. वृंदावन की यात्रा के दौरान नित्यानंद प्रभु ने कुछ समय रामघाट पर निवास किया. तर नित्यानंद प्रभु काही दिवस रामघाटावरती राहिले होते. वे ग्वाल बालों के साथ खेलते और भूख लगने पर दही दूध तथा कंदमूल खाते. अपनी बलराम की पहचान को छिपाने के प्रयास में वे उलझन में पड़े थे. लोग यही कह रहे थे, अवश्य ही ये रोहिणी नंदन है जो अवधूत का वेश बनाकर ब्रज में भ्रमण कर रहे हैं. तर नित्यानंद प्रभू सुद्धा वृंदावनाला आले होते पहा, आणि त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी भ्रमण केलेलं आहे. नित्यानंद प्रभू चैतन्य महाप्रभूंना भेटायच्या आधी सर्व तीर्थस्थळांचं त्यांनी यात्रा केलं होतं. आणि त्या यात्रेमध्ये वृंदावनामध्ये रामघाटावरती येऊन नित्यानंद प्रभू त्या ठिकाणी काही दिवस राहिले होते. आणि व्रजवासी त्यांना बलरामजी आहेत असंच समजत होते पहा. लोग यही कह रहे थे, अवश्य ये रोहिणी नंदन है, अवधूत का वेश बनाकर ब्रज में भ्रमण कर रहे हैं. नित्यानंद प्रभु के दिव्य कार्यों को देखकर वृद्ध युवा सब लोग भ्रमित रह गए. तर नित्यानंद प्रभूंचं कार्य पाहून सर्व भ्रमित झालेले आहेत. उस समय यहाँ एक निष्ठावान बलराम भक्त रहा करता था. जब नित्यानंद प्रभु उससे मिले, उन्होंने अपने बलराम रूप के दर्शन देकर इस भक्त को तृप्त एवं अभिभूत कर दिया. तर पहा बलरामजीच आहेत नित्यानंद प्रभू. तर एक निष्ठावान भक्त आहेत त्यांना नित्यानंद प्रभूंनी विशेष त्यांचं दर्शन बलराम रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. नित्यानंद प्रभू ही बलराम है. श्री नरोत्तम दास ठाकुर इसकी पुष्टि करते हैं. नरोत्तम दास ठाकुर गात आहे, त्यांचं भजन आहे. व्रजेंद्र नंदन शचीसूत हैल से बलराम हैल निताई. दीनहीन यथशील हरिनामे उद्धारिल तार साक्षी जगाई मधाई. इस कलयुग में व्रजेंद्र नंदन कृष्ण शची माता के पुत्र के रूप में अवतरित हुए. तर व्रजेंद्र नंदन शचीसूत हैलसे. व्रजेंद्र नंदन कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. तेच काय बनतील म्हणे की शचीसूत, शची मातेचे पुत्र बनलेले आहेत. आणि बलरामजी नित्यानंद प्रभु बनतील. बलराम होइल निताई. हरिनाम ने सभी पतित जीवों का उद्धार कर दिया है और जगाई मधाई नामक 2 पापी इसके प्रमाण है. आणि अशा पद्धतीने त्यांनी हरिनाम संकीर्तनाचा प्रचार केला. तर या हरिनाम संकीर्तनानं सर्व पापी जीवांचा उद्धार झाला, त्याचं साक्षी आहेत जगाई आणि मधाई. श्री बलराम श्री कृष्ण से अभिन्न है और दोनों के शरीर का वर्ण ही उनमें एकमात्र भेद है. तर कृष्ण आणि बलरामांमध्ये काही भेद नाही आहे, फक्त काय आहे? वर्णाचा भेद आहे. तर प्रभुपादांचे काही शिष्य जे आहेत त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने चर्चा व्हायची सदैव. तर कृष्ण आणि बलराम जे आहेत त्यांच्यामध्ये काही फरक नाही आहे. एक जे आहेत ते सेवक कृष्ण भगवंत आहेत, एक आहेत सेव्य भगवंत आहेत. एक काय करतात? भगवंत सर्व प्रकारे सेवा ग्रहण करतात, एक भगवंत सर्व प्रकारे सेवा प्रदान करतात. तर बलरामजी जे आहेत ते सेवक भगवंत आहेत. पाहतो आपण कशा पद्धतीनं सर्व रसामध्ये बलरामजी भगवंतांची सेवा करतात. शांत, दास्य, सख्य, वात्सल्य, माधुर्य. शांत रसामध्ये भगवंतांच्या सर्व सामग्री ज्या आहेत त्याच्यामध्ये भगवंत बलरामजी विस्तार रूपानं प्रकट होतात.
दास्य रूपामध्ये आपण पाहतो सदैव कृष्णाला संरक्षण प्रदान करण्याचं कार्य बलरामजी करतात. नंतर साख्य रसामध्ये भगवंत गायींचं चारण करण्यासाठी जाताना बलरामजी पण भगवंतांबरोबर जायचे. तर सख्य रसामध्ये सुद्धा क्रीडा करणं आहे, भगवंतांना सर्व प्रकारे सहकार्य करणं. वात्सल्य रस सदैव भगवंतांसाठी काय करायचे, ते सुरक्षित वातावरण किंवा भगवंतांना कोणत्याही प्रकारे कष्ट पोहोचणार नाहीत अशा पद्धतीनं सदैव बलरामजी काय करायचे, व्यवस्था करायचे. तर वात्सल्य भावामध्ये आणि माधुर्य रसामध्ये सुद्धा बलरामजी भगवंतांबरोबर आदानप्रदान करतात. तर सर्व रसामध्ये बलरामजी काय करतात त्यांचं. तर सेवक भगवंत आहेत आणि फरक केवळ काय आहे, रंगाचा फरक आहे. एक आहेत व्हाईट कृष्ण, एक आहेत ब्लॅक कृष्ण अशा पद्धतीनं. तर बलरामजी जे आहेत ते सेवक भगवंत आहेत आणि सेव्य भगवंत आहेत कृष्ण. पुढं वर्णन करतात की वे परम भोक्ता है, भोक्तारम यज्ञ तपसाम. दुर्भाग्यवश बद्ध जीव बलराम जी के पद को हड़प कर उनकी लीलाओं की नकल करने का प्रयास करता है. तर बलरामजींची नकल करण्याचा लोक प्रयत्न करतात, पण बलरामजींची नक्कल आपण करू शकत नाही. परंतु भौतिक भोगविलास वास्तविक आनंद का एक क्षणभंगुर विकृत प्रतिबिंब मात्र है. बद्ध जीव का यह व्यवहार उसके स्वरूप के विपरीत है और फलस्वरूप जब तक हम अपनी इस मिथ्या स्थिति का त्याग करके भगवान के चरण कमलों का पूर्ण आश्रय नहीं लेते तब तक हमें इस संसार में कष्ट भोगने पडेंगे. तर बद्ध जीव या भौतिक जगामध्ये भगवंतांची नक्कल करण्याचा प्रयत्न करत आहे. जोपर्यंत गुरु महाराज सांगतात आपण अशा पद्धतीनं भोगवृत्तीचा त्याग करणार नाही तोपर्यंत आपण या भौतिक जगामध्ये अनेक प्रकारचे कष्ट भोगत राहणार. तर पहा, आपल्या जीवनामध्ये आपण भक्तिमय कार्य करत आहोत तरी सुद्धा अनेक समस्या आपल्यामध्ये आहेत, अनेक प्रकारे कष्ट आपण भोगत आहोत, अनेक प्रकारे आपल्याला गोष्टी करत असताना समस्या येत आहेत भक्तिमय कार्य. तर असं होण्यापाठीमागं मूळ कारण हे आहे की आपल्यामध्ये अजून पण भोगवृत्ती आहे. जोपर्यंत भोगवृत्ती समूळ नष्ट होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण या सर्व समस्यांमधून मुक्त होणार नाही आहे, खऱ्या अर्थानं आपलं भक्तिमय जीवन सुरू होणार नाही. तर आपल्याला सर्व गोष्टी माहीत आहेत तरीसुद्धा आपल्यामध्ये भोगवृत्ती असल्यामुळं त्या माहीत असलेल्या गोष्टी आपण योग्य पद्धतीनं आपल्याकडून होत नाहीत. तर त्यासाठी आपल्या हृदयामध्ये असलेली भोगवृत्ती समूळ नष्ट होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला नम्रता, दीनता, अहंकार आपला त्यागावा लागेल आणि सदैव भगवंतांना प्रार्थना करावी लागेल की आपल्यामध्ये जे भोगवृत्ती आहे ती नाहीशी होण्यासाठी. तर या ठिकाणी गुरु महाराज सांगतात पहा, एकमात्र भगवान का आश्रय स्वतंत्र भोग करने की हमारी इच्छाओं को नष्ट कर सकता है. तर स्वतंत्रपणे भोग करण्याची जी वृत्ती आहे ती जर नष्ट व्हायची असेल तर आपल्याला भगवंतांचा आश्रय घ्यावा लागेल पूर्णपणे आणि तेव्हा काय होईल, आपल्या भोग इच्छा नष्ट होतील. हम सर्वशक्तिमान बलराम के चरण कमलों पर नम्र नमन करते हैं. उनकी कृपा के बिना हम कुछ नहीं कर सकते क्योंकि वे ही आदि गुरु है. तर आदि गुरूंच्या रूपामध्ये बलरामजी काय करतात, आपल्यावरती विशेष कृपा करून आपल्या भोग इच्छा नष्ट करतात. हमारी प्रार्थना है कि रोहिणी माता के प्रिय पुत्र अपनी गदा से हमारे पथ की सारी बाधाओं को नष्ट कर दे. वे अपने हल द्वारा हमारे हृदय रूपी खेत को जोते जिससे वहाँ भगवत प्रेम प्रदान करने वाली भक्तिलता अंकुरित हो सके. तर बलरामजींच्या हातामध्ये नांगर असतो. तर याचं एक लक्षण सांगितलं जातं की बलरामजी काय करतात, शेती. तर बलरामजी खऱ्या अर्थानं कोणती शेती करतात, भक्तांच्या हृदयामध्ये बलरामजी शेती करतात. पहा, भक्तांच्या हृदयामध्ये जे अनेक प्रकारचे अनर्थरूपी अनावश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टींना आपल्या नांगराचा उपयोग करून काय करतात, ते नष्ट करतात आणि हृदयाला काय बनवतात, सुपीक बनवतात. भक्तिलता योग्य पद्धतीनं वाढ होण्यासाठी, योग्य पद्धतीनं तिचं पोषण होण्यासाठी जे काय आवश्यक आहे ते पोषण आपल्या हृदयरूपी शेतीमध्ये बलरामजी देतात आणि त्यामुळं काय होतं, आपल्या हृदयामध्ये
भक्तिलता विकास पावते, भगवत प्रेमरूपी फळं तिला अंकुरित होतात। एकमात्र वे हमें ब्रजमंडल परिक्रमा पूरी करने एवं जीवन के चरम लक्ष्य को प्राप्त करने का पर्याप्त बल प्रदान कर सकते हैं। तर पर्याप्त बल, वास्तविक आपल्याला भक्तीचं चरम लक्ष्य प्राप्त करण्यासाठी जे बल प्राप्त होणार आहे ते बलरामजींकडून प्राप्त होते। वे हमें अपना आशीर्वाद दे, यही कामना आहे बलरामजी की जय। तर अशा पद्धतीने बलरामजींना प्रार्थना करत आहोत आपण की त्यांनी आपल्याला बल प्रदान करावं, हेच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे। रामघाट से निकलकर हमारा परिक्रमा दल पुनः खेतों की पगडंडियों एवं छोटे गांवों के संकरे रास्तों से गुजरने लगा। हमने रामघाट क्षेत्र में हुई कुछ अन्य लीलाएं सुनी जिनका वर्णन भक्ति रत्नाकर में किया गया है। कच्छ वन वह स्थान है जहाँ कृष्ण और उनके मित्रों ने खेल खेल में कछुए की नकल की थी, और भूषण वन वह स्थान है जहाँ ग्वाल बालों ने कृष्ण को पुष्प आभूषणों से सजाया था। तर भगवंत अलग अलग अवतारामध्ये प्रकट होणारे आहेत। तर भगवंतांनी कच्छ वनामध्ये कासवाचं रूप धारण केलं होतं आणि त्याची नकल केली होती। आणि एक स्थान आहे भूषण वन, कृष्ण बलराम आहेत, त्यांना सर्व गोपमित्र वनातले जे अलग अलग सुंदर सुंदर पुष्प आहेत त्या पुष्पांचा उपयोग करून, जे वृक्षाचे अलग अंकुर आहेत त्या अंकुरांचा उपयोग करून त्यांचा शृंगार करतात। तर ते स्थान आहे भूषण वन। पुढं परिक्रमा गेल्यानंतर आपली परिक्रमा पोहोचते विहार वनामध्ये। विहार वन की यात्रा थोड़ी लंबी रही। श्री कृष्ण को इस वन में विहार करना अत्यंत प्रिय था और यही उनकी मनपसंद क्रीड़ास्थली थी। एक दृष्टि से संपूर्ण वृंदावन कृष्ण की क्रीडास्थली है, क्योंकि उन्होंने सर्वत्र अपनी विविध लीलाओं का आनंद लिया है। तर भगवंतांचे काही प्रिय स्थान पण आहेत। तर याच्यामध्ये सांगतात विहार वन या ठिकाणी भगवंत विशेष लीला संपन्न करतात। जब नंद महाराज गोकुल से शक्टावर्त स्थानांतरित हो रहे थे तो उस समय कृष्ण और बलराम अपनी माताओं के साथ बैलगाड़ी पर बैठे अपनी बचकानी बातों से उन्हें असीम सुख प्रदान कर रहे थे। तर गोकुळातून कृष्ण बलराम शक्टावर्तला आले वृंदावनामध्ये आणि त्या ठिकाणी त्यांनी काही वर्ष राहिलेले आहेत। तर त्यांचा संवाद आहे। कृष्ण मैया यशोदेला काय म्हणतात पहा, मैया मैया बैलगाड़ी से हम कहाँ जा रहे हैं। माता रोहिणी म्हणते लाला हम जमुना पार वृंदावन जा रहे हैं। कृष्ण म्हणतात वृंदावन जाकर हम क्या करेंगे, वहाँ क्या है, वहाँ ऐसा क्या सुख है जिसके लिए हम इतना श्रम कर रहे हैं। रोहिणी माता म्हणते लाला वहाँ खेलने के अनेक स्थान तथा खेलने की अनेक वस्तुएं हैं। यह सुनकर कृष्ण बलराम खिल उठे। तर रोहिणी माता म्हणते की त्या ठिकाणी खेळण्यासाठी अनेक स्थानं आहेत, अनेक वस्तू आहेत। तर खेळण्यासाठी स्थान वस्तू आहेत ऐकल्यावर कृष्ण बलरामांना खूप आनंद झाला। हम वृंदावन में खेलेंगे, हम खेलेंगे कहकर बैलगाडी में ही नाचने लगे। तर कृष्ण बलरामांना आनंद झालेला आहे आणि बैलगाडीमध्ये नृत्य करत आहेत। हमने यहाँ सुंदर राधा कृष्ण विग्रहों के दर्शन किए। उनका सिंहासन चमकीले कागज से बने मोरों से सजा है। मंदिर से लगकर विहार कुंड है। कथा के लिए मुझे कहा गया हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर या ठिकाणी सुंदर राधाकृष्णांचे विग्रह आहेत आणि सिंहासनावरती त्या ठिकाणी सुंदररित्या त्याचं सजावट केलेली आहे। त्या ठिकाणी एक कुंड पण आहे, त्या कुंडाचं नाव आहे विहार कुंड। कथा के लिए मुझे कहा गया और मैंने भक्तों को मंदिर के बाहर खुले प्रांगण में एकत्र किया। तर गुरु महाराजांचं कथा त्या ठिकाणी झालं होतं एक वर्षी आणि खुल्या मैदानामध्ये सर्व भक्त कथा श्रवण करण्यासाठी बसलेले आहेत। प्रातःकालीन सूर्य की गरमाहट मिल सके, तर थंडीपासून संरक्षणासाठी उन्हामध्ये सर्व भक्त बसतात।
पक्षी चाह रहे हैं और हमारा कृष्ण कीर्तन उनके उत्साह के साथ मेल खा रहा है। जय राधा माधव कुंज बिहारी। कथा के दौरान मैंने श्री कृष्ण और उनके ग्वाल मित्रों द्वारा खेले जाने वाले कुछ खेलों का उल्लेख किया। श्रील प्रभुपाद इनका वर्णन करते हैं। तर गुरु महाराज भगवंतांच्या क्रीडांचं वर्णन करत आहेत। कुछ बालक आनंदपूर्वक मोरों का पीछा करने लगे और कुछ कोयल की बोली की नकल करने लगे। तर मोरांचा पाठलाग करणं, कोयलचं नक्कल करणं। कुछ बालक आकाश में उड़ रहे पक्षियों की छाया का अनुकरण करते हुए उसके साथ साथ चलने लगे। कुछ बालक बंदरों के पास जाकर उनकी बगल में चुपके से बैठ गए। तर माकडे आहेत त्यांच्या बाजूला जाऊन शांतपणे बसायचे ग्वाल मित्र। मोरों के नाचने की नकल करने लगे आणि मोरांसारखं नृत्य करायचे। कुछ बालक बंदरों की पूछ पकडकर उनके साथ खेलने लगे। तर काही मित्र जे आहेत ते माकडांचं शेपूट पकडायचे आणि त्यांच्याबरोबर खेळायचे। और जब वे बंदर वृक्षों पर कूदते तो वे भी उनका अनुकरण करते। जब एक बंदर ने अपना मुंह और दांत दिखाए तो एक बालक ने नकल करते हुए उसे भी अपना मुंह और दांत दिखाए। तर काही माकडं जे आहेत ते पाहतो आपण दात दाखवतात, इचकावतात। तर ते ग्वाल मित्र सुद्धा त्याच पद्धतीनं दात दाखवायचे किंवा किंचाळायचे। मेंढक यमुना तट पर मेंढकों के साथ खेलने लगे और जब भयभीत होकर वे मेंढक नदी में छलांग लगाते तो बालक भी तुरंत उनके साथ कूद पड़ते। जल से बाहर निकलकर जब वे अपनी परछाई देखते तो उसकी नकल करते हुए व्यंग्यात्मक हावभाव दिखाते और हंसते। वे सूखे कुएं के पास जाते और उसमें झांक कर ऊंची आवाज निकालते और उसकी प्रतिध्वनि आने पर वे उसे गालियां देते हुए हंसते। तर कधी कधी पाणी नसलेल्या विहिरीजवळ जायचे आणि मोठ्या आवाजामध्ये आवाज काढायचे। तर त्या विहिरीमध्ये काय व्हायचं, प्रतिध्वनी व्हायचा आणि प्रतिध्वनी आल्यावरती काय त्याला ते उलट प्रतिशब्द बोलायचे। तर हे कृष्ण पुस्तकामधून वर्णन आलेलं आहे। 12व्या अध्यायातून प्रभुपादांनी वर्णन केलेलं आहे। यदि भगवान को सोमवार सुबह जाकर पूरे सप्ताह नौकरी करनी पड़े तो वह व्यक्ति भगवान नहीं हो सकता। तर ज्या व्यक्तीला नोकरी करावी लागते तो भगवान कसं काय असू शकतो। भगवंत म्हणजे पूर्णपणे स्वतंत्र आहेत, विराट आहेत, स्वराट आहेत। भगवंत काहीही करू शकतात। तर खऱ्या अर्थानं कृष्ण जे आहेत पूर्ण स्वतंत्र आहेत। पहा काय करत आहेत, कोणतंही कार्य नाही आहे त्यांना, केवळ मित्रांबरोबर जायचं, बासरी वादन करायचं, क्रीडा करायचं, यमुनेमध्ये स्नान करायचं, अशा सर्व लीला भगवंत करत आहेत। अर्थात भगवंत पूर्ण स्वतंत्र आहेत, त्यांना कोणतंही बंधन नाही आणि म्हणून ते भगवंत आहेत। पहा निसंदेह श्री कृष्ण ही पूर्ण पुरुषोत्तम भगवान है, क्योंकि उनके पास खेलने के अतिरिक्त अन्य कोई कार्य नहीं है। तर भगवंतांपाशी केवळ काय आहे, खेळण्याचं कार्य आहे, इतर कार्य त्यांना नहीं है। इसका अर्थ है कि जब तक हम भी कृष्ण के साथ अलौकिक खेल खेलने के लिए तैयार नहीं है तब तक हम श्री कृष्ण की लीलाओं में प्रवेश नहीं कर सकते। तर म्हणतात की आपण सुद्धा भगवंतांबरोबर खेळ खेळण्यासाठी तयार व्हायला पाहिजे आणि तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला त्यांच्या क्रीडांमध्ये, खेळामध्ये प्रवेश प्राप्त होईल। भागवतम में भगवान तथा उनके परिकरों की विस्तृत जानकारी दी गई है। एक दृष्टि से भागवत हमें भगवान की लीलाएं केवल सुनाती ही नहीं अपितु उन्हें दिखाती भी है। तर भागवताची विशेषता ही आहे, आपण भागवताच्या लीला केवळ त्या ठिकाणी ऐकत नाही किंवा वाचत नाही, तर प्रत्यक्षामध्ये त्यांचा आपल्याला काय होतं, अनुभव करायला भेटतो। त्या ठिकाणी आपल्याला दर्शन प्रत्यक्षामध्ये एवढं विस्तारपूर्वक आणि सुंदररित्या शुकदेव गोस्वामींनी वर्णन केलेलं आहे की प्रत्यक्षामध्ये आपण त्या लीला पाहत आहोत असा अनुभव आपल्याला होतो। यदि व्यक्ति श्रद्धा एवं ध्यानपूर्वक श्रवण करता है तो ये लीलाएं उसके हृदय में सदैव प्रकट होती रहेगी। अंततः जब भगवान को लगेगा कि हमारा उचित समय आ गया है, हमें उनकी लीलाओं में प्रवेश की अनुमति मिल जाएगी। तर अशा पद्धतीनं आपण सदैव भागवताचं श्रवण केलं, त्या लीला ध्यानपूर्वक आपण त्याचं अध्ययन केलं, तर पहा गुरु महाराज म्हणतायत की शेवटी काय होईल,
योग्य वेळ आल्यानंतर भगवंत आपल्याला त्यांच्या लीलेमध्ये प्रवेशाची अनुमति प्रदान करतील। इस लक्ष्य को प्राप्त करना मनुष्य जीवन का ध्येय है आणि हेच काय आहे आपल्या मनुष्य जीवनाचं ध्येय आहे। निकट ही एक बड़ी गौशाला है, कुछ गायों भक्तों के बीच उन्मुक्त विचरण कर रही है और बिस्कुट या फल की अपेक्षा में अपनी नाक से उन्हें स्नेहपूर्वक टोच रही है। तर काही गायी आहेत, त्यांना भक्त अलग अलग खाद्यपदार्थ प्रदान करत आहेत। कथा के पश्चात हम थोड़ी दूर स्थित एक खेत में आए, जहाँ नाश्ता प्रसाद हमारे लिए गरम खिचड़ी, दही, पापड़, अचार, फ्रूट सैलड इत्यादि आया है। प्रसाद के बाद हमने अपने हाथ मुंह धोए और खेतों एवं गांवों से होते हुए अक्षयवट की ओर यात्रा जारी रखी। तर पुढे आपली परिक्रमा पोहोचते अक्षयवटला। तर हे अक्षयवट खूप विस्तार असलेला खूप मोठा वृक्ष आहे पहा, आणि या ठिकाणी सुद्धा भगवंतांनी अनेक लीला केलेल्या आहेत। इस क्षेत्र में वृक्षों के हरे कृष्ण इस क्षेत्र में वृक्षों के सिर नीचे झुके हैं। वे कृष्ण और उनके ग्वाल मित्रों द्वारा उड़ी धूल को प्रणाम कर रहे हैं। तर या ठिकाणचे जे वृक्ष आहेत ते खाली झुकलेले आहेत पहा, त्यांच्या फांद्या ज्या आहेत त्या जमिनीच्या दिशेने आलेल्या आहेत। जैसे ही उनकी शाखाएं धरती का स्पर्श करती है, उनसे जड़े और फिर नए वृक्ष उग जाते हैं। तर वट वृक्ष आपल्याला माहिती आहे, त्याचे जे शाखा आहेत जमिनीला स्पर्श केल्यानंतर जमिनीमध्ये जातात मोड्याच्या रूपामध्ये आणि आणखी वृक्षाचा विस्तार होतो। इसी प्रकार सद्गुण संपन्न भक्त अपनी सहज नम्रता व सिर झुकाकर रखते हैं। उनके शब्दकोश में उदंडता नामक शब्द नहीं होता। तर जे सद्गुणी भक्त आहेत त्यांच्या शब्दकोशामध्ये उदंडता नसते। यदि इस समय हमारा हृदय नम्र नहीं है, फिर भी यदि हम हरिनाम कीर्तन करते हुए नम्रता का अभ्यास करेंगे तो धीरे धीरे हम अवश्य नम्र बन जाएंगे। तर ज्यांच्यामध्ये नम्रता नाही आहे ते हरिनाम करून काय होईल, त्यांच्यामध्ये नम्रता येईल असं म्हणतात। विद्या ददाती विनयम, तर विद्या जे आहे त्याचं लक्षण काय आहे, नम्रता। तर ज्या ठिकाणी विद्या आहे त्या ठिकाणी नम्रता अवश्य असणार आहे। अर्थात विद्या नम्रता प्रदान करती है तथा विनयात याति पात्रता, अर्थात विनय से ही व्यक्ति पात्र बनता है। नम्रतेने व्यक्ति काय होतो, पात्र बनतो। यहाँ हम अक्षयवट के दर्शन कर रहे हैं। कहा जाता है 5000 वर्ष पूर्व इसकी शाखाओं के नीचे श्री कृष्ण अपने मित्रों के साथ भोजन खाते और कुश्ती का आनंद लिया करते। तर 5000 वर्षापूर्वी अक्षयवटाखाली कृष्ण काय करायचे, भोजन करायचे आणि कुस्ती खेळायचे। बालक इस वृक्ष पर अपने खाने की पोटलियां लटका देते और गव्वे चराकर तथा कृष्ण बलराम द्वारा भयानक असुरों का वध देखकर वे यहाँ लौट आते और भोजन करते। तर त्या ठिकाणी आपलं जे काही शिदोरे आहे ते वृक्षाच्या फांद्यांना बांधायचे आणि गायी चारायला जायचे आणि पुन्हा त्या ठिकाणी येऊन भोजन करायचे। कुछ लोग यह भी कहते हैं कि उन दिनों यमुना यहाँ निकट बहती थी और यह मूल वट वृक्ष इतना विशालकाय था कि उसकी शाखाएं यमुना तक फैली थी। तर काय काय वटवृक्ष एवढे विस्तार मोठे असतात पहा की त्यांच्या शाखा खूप लांब लांब पसरलेल्या असतात। तर हा वटवृक्ष सांगतात की 5000 वर्षापूर्वी खूप मोठा होता आणि या वटवृक्षाखालूनच यमुना वाहायची। हमने भगवान की अद्भुत लीलाओं बिना पूर्व का प्रत्यक्ष दर्शन करने वाले इस अद्भुत वटवृक्ष से अपने मस्तक स्पर्श किए और उसे प्रणाम किया। बिना पूर्व तैयारी के हमने कृष्ण और ग्वाल बालों के बीच होने वाली कुश्ती का खेल प्रदर्शित करने का निश्चय किया। तर काही भक्त त्या ठिकाणी कुस्ती पण खेळतात पण एक वरिष्ठ भक्त ने हमारे छोटे विश्वंभर को चुनौती दी। वे विश्वंभर के हाथों पटके जाने तथा परास्त होने का दिखावा करने लगे। यह देख सब भक्त विश्वंभर की विजय पर तालियां बजाते हुए हरि बोल का जयघोष करने लगे। दोपहर की गायत्री करने के लिए अक्षयवट उपयुक्त स्थान है। श्री श्री निताय गौर सुंदर एक वृक्ष के चारों ओर बने गोल कंक्रीट चबूतरे पर विराजमान है और हम अब उनके सम्मुख बैठकर इन पवित्र मंत्रों पर ध्यान कर रहे हैं। वहां से हम 1 किलोमीटर दक्षिण पूर्व में चलकर तपोवन पहुंचे। तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सर्व भक्त काही वेळ थांबल्यानंतर पुढे जातात। पुढे तपोवनामध्ये परिक्रमा जाते। यमुना तट पर झाड़ियों तथा पुष्प वृक्षों से घिरा तपोवन है।
यहाँ स्थापित श्री श्री राधा गुंज बिहारी का नाम पवित्र गुंज पौधे के नाम पर पड़ा है। तर तपोवनामध्ये राधा गुंज विहारी आहेत पहा। तर गुंज एक प्रकारचं हे आहे, वृक्ष आहे। त्या वृक्षाला ते विशिष्ट फळं लागतात, त्याची बीज आहेत। तर तुम्ही पाहिलं असेल लाल रंगाचा असतं आणि त्याचा एक काळ्या रंगाचा एक हे असतो, ठिपका असतो त्याच्यावरती। तर हे गुंज वृक्ष आहे। तर त्या ठिकाणी भगवंत याची माळा परिधान करतात। तर भगवंतांचं नावच आहे राधा गुंज बिहारी। मार्गशीर्ष महीने में गोपियों ने कृष्ण को पति रूप में प्राप्त करने के लिए यही महीना भर तपस्या की थी। तर मार्गशीर्ष म्हणजे आता हा कार्तिक चालू आहे, हा महिना संपल्यानंतर मार्गशीर्ष प्रारंभ होतो। तर मार्गशीर्षमध्ये गोपींनी या ठिकाणी भगवंतांची उपासना केली होती। उस दौरान उन्होंने केवल बिना नमक मसाले की खिचडी खाई। तर गोपींनी काय केलंय, हविष्यान्न म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला नाही, तेल नाही, नमक मीठ नाही, तर केवळ डाळ आणि राईस शिजवून ते खायच्या गोपी। प्रत्येक सुबह सूर्योदय से पूर्व गोपियाँ यमुना में स्नान करती और इस प्रार्थना के साथ कात्यायनी देवी की पूजा करती। तर गोपी काय प्रार्थना करायच्या पहा कात्यायनीला। भागवताच्या 10व्या स्कंदातला 22व्या अध्यायाचा 4था श्लोक आहे। कांत्यायनी महामाये महायोगिनी अधीश्वरी नंदगोपसुतं देवी पतिं मे कुरुते नमः। तर गोपी प्रार्थना करायच्या की हे कांत्यायनी देवी, भगवान की महामाया शक्ति, हे महान योग शक्तियों की को धारण करने वाली, कृपया नंद महाराज के पुत्र को मेरा पति बना दे, मैं आपको प्रणाम करती हूँ। तर गोपी काय करायच्या, प्रार्थना करायच्या कांत्यायनीला की नंद बाबांचे जे पुत्र आहेत भगवान श्रीकृष्ण, त्यांना आमच्या पतिरूपामध्ये प्राप्त होऊ देत, आम्ही तुम्हाला प्रणाम करतो। तर पहा गोपी देवीची उपासना करत आहेत, परंतु देवीकडे काय मागत आहेत, भगवंत पतिरूपामध्ये आम्हाला प्राप्त होऊ देत। तर देवतांची उपासना आपण जेव्हा करतो तर त्यांना काय केलं पाहिजे, भगवंतांची भक्ती मागितली पाहिजे, भगवंतांना मागितलं पाहिजे। आपण कोणत्याही प्रकारच्या भौतिक गोष्टी न मागता भगवंतांना आपण मागू शकतो। तर या हेतूसाठी आपण त्यांची पूजा करू शकतो, परंतु कोणताही भौतिक हेतू ठेवून आपण देवतांची उपासना केली नाही पाहिजे। यमुना के बालुई तट पर चलकर चिरघाट की ओर जाते समय हमारे हृदय इस पवित्र धाम के सौंदर्य को देखकर प्रसन्न है। तीव्र गति से बहता जल हमारे विचारों को बांध कर उन्हें श्री कृष्ण के चरण कमलों पर ले जाने लगा। हमारे आगे पीछे भैंसें चल रही है और हमें देखकर राधा कृष्ण के गीत गाते हुए यमुना में तैर रहे ब्रजवासी बच्चे रुककर हाथ हिलाते हैं। उनकी वाणी हमारी भक्ति भावनाओं को प्रेरित करती है। कहीं उनके बीच कृष्ण तो नहीं है। ब्रह्मा जी के समय अनुसार कृष्ण केवल एक क्षण पहले यहाँ थे, एक बार पुन्हा वे हमारी पकड़ से फिसल गए हैं। तर ब्रह्म विमोहन लीलेमध्ये आपण पाहतो कशा पद्धतीनं ब्रह्माजींना भगवंतांनी मोहित केलं। तर चीर घाटावरती आपली परिक्रमा पोहोचते। आनंद से भरा हमारा दल अंततः आज के गंतव्य चीर घाट पहुंच गया। यही श्री कृष्ण ने अविवाहिता गोपियों के वस्त्र चुरा कर उन्हें पति रूप में पाने की उनकी इच्छा पूरी की थी। तर कांत्यायनी व्रतामध्ये नंतर भगवंतांनी काय केलेलं आहे, गोपींची वस्त्र हरण केलेलं आहे आणि त्यांची इच्छा पूर्ण केली। तर ते स्थान आहे चीरघाट। गर्ग संहिता के अनुसार ये गोपियाँ पूर्व जन्म में मिथिला वासिनी थी, जहाँ सीता देवी का जन्म हुआ था। श्री रामचंद्र के विवाह उत्सव पर इन स्त्रियों के मन में श्री राम से विवाह की इच्छा उत्पन्न हुई। तर मिथिला जे आहे ते जनक महाराजांचं राजधानी आहे, सीतामातेचे पिता। आणि त्या ठिकाणी जेव्हा प्रभू रामचंद्रांचा सीतामातेशी विवाह झाला तर सीतामातेबरोबरच्या ज्या तिच्या सखी आहेत, हे मिथिला निवासी ज्या स्त्रिया कन्या आहेत, त्यांची इच्छा होती प्रभू रामचंद्रांबरोबर विवाह करण्याची, परंतु प्रभू रामचंद्र जे आहेत ते एक पत्नी व्रत आहे त्यांचं। श्री रामचंद्र के विवाह उत्सव पर इन स्त्रियों के मन में श्री राम से विवाह की इच्छा उत्पन्न हुई। चूंकि उस समय भगवान ने एक पत्नी व्रत लिया था, इसलिए उन्होंने द्वापर युग में उन स्त्रियों की इच्छा पूरी करने का निश्चय किया।
जिस दिन गोपियों के एक माह चले व्रत का समापन हुआ उसी दिन चिरघाट पर चिरहरण लीला हुई. तर 1 महिना पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या दिवशी भगवंतांनी चिरहरण लीला केलेली आहे पहा. उस दिन युवा गोपियों ने श्रीमती राधा रानी तथा अन्य महत्वपूर्ण गोपियों को भी उनके साथ चलने के लिए कहा. इन सब ने नदी तट पर अपने वस्त्र उतारे और यमुना जल में क्रीडा करने लगे. तर त्या दिवशी सर्व गोपी ज्या आहेत राधाराणी बरोबर यमुनेच्या तटावरती वस्त्र बाहेर काढून ठेवून यमुनेमध्ये स्नान करण्यासाठी गेलेत पहा. गोपियों के कांतेय व्रत से प्रसन्न हुए कृष्ण गोपियों को उनकी तपस्या का फल देना चाहते थे. वे अपने सबसे छोटे मित्रों के साथ चुपके से वहां पहुंचे और गोपियों के वस्त्र चुराकर एक विशाल कदम्ब वृक्ष के ऊपर जा चढ़े. वहां से गोपियों को पुकारते हुए कृष्ण ने उनसे जल से बाहर आकर अपने वस्त्र लेने के लिए कहा. श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर वर्णन करते हैं कि यद्यपि गोपियों ने लज्जावश कृष्ण का विरोध किया परंतु भीतर से उनका हृदय आनंद से भरा था. तर भगवंत आपल्या छोट्या ग्वालमित्रांबरोबर येऊन गोपींची वस्त्र चोरतात आणि भगवंत या ठिकाणी सांगतात की विश्वनाथ चक्रवर्तींच्या अनुसार गोपी ज्या आहेत त्यांना लज्जा वाटत होती परंतु आतून मात्र गोपी प्रसन्न झाल्या होत्या कारण की भगवंत अशा पद्धतीने त्यांचं इच्छा पूर्ण करत आहेत. त्यांचं हृदय आनंदानं भरलं. वे जानती थी कि कृष्ण उनकी इच्छा पूरी कर रहे हैं. एक स्त्री अपने पति के अतिरिक्त अन्य किसी पुरुष के सम्मुख निर्वस्त्र नहीं हो सकती. तर शास्त्राच्या अनुसार किंवा आपल्या वैदिक परंपरेनुसार स्त्री जी आहे पतीशिवाय इतर व्यक्तीसमोर निर्वस्त्र होऊ शकत नाही. तर या ठिकाणी भगवंत अशा पद्धतीने काय करत आहेत गोपींना त्या ठिकाणी दाखवून देत आहेत की मी तुमचा स्वीकार करत आहे. सरल हृदया गोपियां जानती थी कि कृष्ण दृढ़ है इसलिए उनके आदेश का पालन करते हुए उन्होंने अपने समर्पण से उन्हें पूर्णतः संतुष्ट कर दिया. आणि अशा पद्धतीनं गोपींनी भगवंतांना त्या ठिकाणी समर्पण केलेलं आहे आणि भगवंतांनी त्यांचा स्वीकार केलेला आहे. भगवंत काय म्हणतात पहा. हे महाभागा युवतियों मैं जानता हूँ कि इस तपस्या के पीछे तुम्हारा वास्तविक उद्देश्य मेरी पूजा करना है. मैं तुम्हारी इस इच्छा का अनुमोदन करता हूँ. तुम्हें इसका फल अवश्य प्राप्त होगा. तर भगवंतांनी अनुमोदन केलेलं आहे की तुम्ही जे व्रत केलेलं आहे त्या व्रतानं मी अतिशय प्रसन्न आहे. तुमच्या तपस्येवरती मी प्रसन्न आहे आणि याचं फळ मी तुम्हाला प्रदान करेन अवश्य. जिस प्रकार धूप में सूखे तथा अग्नि में भुने गए बीज अंकुरित नहीं होते उसी प्रकार जो व्यक्ति अपना मन मुझ पर केंद्रित करता है उसकी इच्छाएं उसे भौतिक भोग विलास की ओर नहीं ले जाती. तर पहा भगवंत सांगतायत की काही बीज जे आहेत जसं की जे भाजलेली बीजे असतात ते जमिनीमध्ये अंकुरित होत नाहीत. तसं ज्यांनी आपलं मन भगवंतांना प्रदान केलेलं आहे ते मन कधी भौतिक इच्छांमध्ये व्यस्त होत नाही. ते कधी भौतिक इच्छा त्याच्यामध्ये अंकुरित होत नाहीत. हे बालाओ अब ब्रज लौट जाओ तुम्हारी इच्छा पूरी हुई. आने वाली रात्रियों में तुम मेरे संग का आनंद प्राप्त करोगी. आणि भगवंत गोपींना सांगतात की तुम्ही आता पुन्हा वृंदावनाला जा आणि भविष्यामध्ये मी काय करेन तुमची इच्छा पूर्ण करेन. हे पवित्र हृदया गोपियों देवी कांतेयनी की पूजा के तो पीछे तुम्हारे व्रत का यही तो उद्देश्य था. तर भागवताच्या पहिल्या स्कंदातल्या 22व्या अध्यायाचा 25 आणि 26 27 श्लोकामध्ये हे वर्णन आलेलं आहे. श्रील प्रभुपाद वर्णन करते हे 10व्या स्कंदातलं वर्णन आहे पण या ठिकाणी चूक पहिला स्कंद लिहिलेला आहे. श्रील प्रभुपाद वर्णन करते हैं कि अगले वर्ष शरद ऋतु में रासलीला के दौरान गोपियों की इच्छा पूरी हुई. तर 1 वर्षानंतर शरद ऋतूमध्ये म्हणजे कार्तिक महिन्याच्या सुरुवातीला आपण म्हणतो रासलीला आपण हे म्हणतो आपण शरद पौर्णिमा म्हणतो आपण कोजागिरी पौर्णिमा म्हटलं जातं. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भगवंतांनी गोपींबरोबर रासलीला संपन्न केली पहा. तर लगभग 1 वर्षानंतर चिरघाट पर हुई इस लीला के विषय में श्री विचू गोस्वामी लिखते हैं कृष्ण ने उनके वस्त्र एवं हृदय चुरा लिए और बदले में केवल वस्त्र लौटाए.
तर भगवंतांनी 2 गोष्टी चोरी केल्या, एक गोपींचं वस्त्र आणि दुसरं त्यांचं हृदय. आणि माघारी त्यांना काय दिलं? केवळ वस्त्र दिलेले आहेत, हृदय काय माघारी दिलं नाही, असं जीव गोस्वामी सांगतात. उन्होंने उनके हृदयों को लौटाया वरन छिपा लिया. तर हृदय जे आहे माघारी दिलं नाही त्यांना आणि ते आपल्यापाशीच ठेवलेलं आहे लपून. हमने यहाँ वज्रनाभ द्वारा स्थापित कांतेयनी देवी की मूर्ति को प्रणाम किया. गोपियों द्वारा कांतेयनी देवी की पूजा पर श्रील प्रभुपाद लिखते हैं, सामान्यतया वैष्णवजन देवी देवताओं की पूजा नहीं करते. तर प्रभुपाद काय सांगतात पहा, जे वैष्णव आहेत, भगवंतांचे भक्त आहेत, ते देवीची पूजा करत नाहीत, देवतांची पूजा करत नाहीत. श्री नरोत्तम दास ठाकुर ने शुद्ध भक्ति में प्रगति के इच्छुक व्यक्तियों को किसी भी प्रकार की देव पूजा के लिए कठोरतापूर्वक मना किया है. नरोत्तम दास ठाकूरांचं प्रेम भक्ती चंद्रिका नावाचं एक कविता आहे, त्याच्यामध्ये त्यांनी खूप कठोरतेनं निंदा केलेली आहे देवतांच्या पूजकांची. तर ते सांगतात की देवतांची भक्तांनी कधी पूजा करू नये. तथापि हम देखते हैं कि श्री कृष्ण से अतुलनीय प्रेम करने वाली गोपियों ने दुर्गा देवी की पूजा की. कई बार देवोपासक देवताओं की पूजा के लिए गोपियों का उदाहरण देते हैं. तर कधी कधी देवतांचे भक्त गोपींनी पण देवतांची पूजा केली होती याचं उदाहरण देतात पहा. पण हमें गोपियों का उद्देश समजना होगा. आपण गोपींचा उद्देश आपण जाणून घेतलं पाहिजे. तर गोपींनी का देवतांची पूजा केली हे उद्देश आपण पाहिला पाहिजे. प्राय लोग भौतिक लाभ हेतु दुर्गा देवी की पूजा करते हैं. लोक भौतिक लाभ प्राप्तीसाठी दुर्गा देवीची पूजा करतात. यहाँ गोपियों ने श्री कृष्ण की पत्नियां बनने के लिए देवी की पूजा की. तात्पर्य यही है कि यदि श्री कृष्ण हमारे कार्य के केंद्र है तो भक्त उस लक्ष्य को प्राप्त करने के लिए कोई भी मार्ग अपना सकता है. तर भगवंत आपले केंद्रबिंदू आहेत आणि भगवंतांना प्राप्त करण्यासाठी भक्त अशा पद्धतीनं कार्य करू शकतो. श्री कृष्ण को संतुष्ट एवं उनकी सेवा के लिए गोपियां कोई भी मार्ग अपना सकती हैं. तर भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी गोपी कोणताही मार्ग स्वीकारू शकतात. यही गोपियों का परम श्रेष्ठ गुण है. डूबता सूरज यमुना के जल पर प्रतिबिंबित हो रहा है, जिससे यमुना का तट रत्नजड़ित प्रतीत होता है. अद्भुत दृश्य है. तर सूर्यास्ताचं वर्णन आहे. ब्रज में 3 वस्तुएं ऐसी है जो 5000 वर्ष पूर्व श्री कृष्ण के समय से यहाँ विद्यमान है. तर 3 वस्तू 5000 वर्षापासून आहेत. एक आहे गोवर्धन पर्वत, दूसरा आहे ब्रजरज आणि यमुना देवी. यमुना त्रिलोकी में सर्वाधिक पावन नदी है और गंगा से 100 गुना अधिक प्रभावशाली है. भगवान प्रतिदिन इसके जल में लीलाएं करते हैं. यह विचार करते हुए हमने भी दिन भर की थकान मिटाने के लिए इसमें डुबकी लगा दी. पुनः कुछ भक्त मुझे बताने लगे कि किस प्रकार परिक्रमा ने उनका जीवन परिवर्तित कर दिया. कुछ ने तो कहा कि अब वे पहले जैसे नहीं रहे. ब्रज की स्मृतियाँ उनकी चेतना में अंकित हो रही है. अनेक भक्त नदी तट पर बैठे श्री कृष्ण पुस्तक पढ़ रहे हैं. जिनमें गद्य पद्य लिखने की प्रतिभा है वे किसी एकांत में बैठकर धाम के जीवन से संबंधित अपनी व्यक्तिगत साक्षात्कार लिख रहे हैं. बच्चे कोमल रेत के ढेर पर बैठकर द्वारका नगरी बना रहे हैं. हमारा पड़ाव कांतेयनी मंदिर के ठीक पीछे है और उसके सामने एक खाड़ी है. संध्या आरती के बाद छोटी कथा और कुछ चर्चा हुई. स्थानीय लोगों के झुंड धूम्रपान करते और हंसते हुए हमें देख रहे हैं. पहली बार परिक्रमा पर आए एक यात्री ने पूछा, धूम्रपान जैसे कार्य कर रहे ब्रजवासी की स्थिति को किस प्रकार समझा जाए. तर ब्रजवासी जे आहेत ते धूम्रपान करतात त्यांच्याबद्दल विचारत आहेत की त्यांना कसं समजायचं. तर एक भक्त ने उत्तर दिया कि हो सकता है कि धामवासी ऐसे पाप कार्यों में संलग्न हो, तथापि धाम में जन्म लेने के कारण हमें उन सौभाग्यशाली लोगों का पूरा सम्मान करना चाहिए. श्रील प्रभुपाद कहते थे कि ऐसे धामवासी भगवधाम लौटने से पहले वृंदावन में एक और जन्म लेकर अपने पाप कार्यों के फल भोगेंगे. तर पाप कर्म करणारे व्रजवासी जे आहेत त्यांना पुन्हा जन्म घेऊन ते पापातून मुक्त व्हावं लागतं. पाप कर्माची फळं भोगावी लागतील आणि तेव्हाच त्यांना धामाची प्राप्ती होते. तर धामामध्ये आहे म्हणून असं नाही की त्यांना पापातून मुक्तता आहे, कोणतंही पाप करू शकतात.
तर त्या पापाचं फळं त्यांना भोगावी लागणार आणि त्याच्यानंतर ते धामाची प्राप्ती करतात. श्रील प्रभुपाद ने कहा, वृंदावन में जन्म लेने वाला कोई भी व्यक्ति साधारण नहीं है. शायद यह सुनने में अच्छा न लगे, परंतु वृंदावन में रहकर पाप करने वाले लोग अगले जन्म वृंदावन में कुत्ते, बंदर और सुअरों का जन्म लेते हैं. पहा, धामवासी सुद्धा जर पाप करत असतील तर त्यांना पुढच्या जन्मामध्ये कुत्रा बनावं लागतं किंवा माकड बनावं लागतं किंवा डुक्कर बनून जन्म घ्यावा लागतो. तर पहा, कल्पना करू शकत नाही आपण. धामवासींना सुद्धा अशा पद्धतीचा जन्म घ्यावा लागू शकतो जर ते पाप कर्म करत असतील तर. और इस प्रकार वृंदावन की रज खाकर वे शुद्ध एवं मुक्त हो जाते हैं. आणि अशा पद्धतीनं काय होतं बा, त्यांना काय होतं, वृंदावनाची रज खावी लागते किंवा स्वाभाविक डुकरं आहेत किंवा माकडं आहेत, कुत्रे आहेत, काय करतात, अन्न वगैरे खात आहेत, तर त्याच्याबरोबर त्यांना रज पण त्यांच्यामध्ये जाते आणि रजीमुळं काय होतं, त्यांचं शुद्धीकरण होतं. गुरुदास ने पूछा, और नदी किनारे रहने वाले उन लोगों का क्या जो दिन भर गांजा फूकते रहते हैं? तर हंसते हुए श्रील प्रभुपाद बोले, ओ वे हिप्पी बनेंगे, उनकी बड़ी दाढ़ी और लंबे बाल होंगे और वे सॅन फ्रान्सिस्को में जन्म लेंगे. तर पहा, काय काय त्या ठिकाणी साधू पाहतो आपण, काय करतात, गांजा ओढतात. तर एक भक्त विचारत आहेत की त्यांचं काय होणार. तर प्रभुपाद म्हणतात की ते हिप्पी बनतील आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये जन्म घेतील. तर अशा पद्धतीनं आपण खूप सतर्क असलं पाहिजे. काही काही लोक वृंदावनामध्ये राहू इच्छितात, वृंदावनाला जातात आणि त्या ठिकाणी जाऊन अनेक प्रकारचे पापकर्म करतात, अनेक प्रकारचे भोग भोगण्यामध्ये ते संलग्न होतात. तर असं जर त्या ठिकाणी जाऊन व्यक्ती करत असेल तर मग ते अधोगतीच आहे. त्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे, चांगल्या पद्धतीनं आपण भक्तिमय कार्य करून आपलं शुद्धीकरण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. आपण कुठं राहत आहोत हे महत्त्वाचं नाही आहे, आपण काय करत आहोत हे महत्त्वाचं आहे. तर चांगल्या पद्धतीनं भक्तिमय कार्य करणं आणि मन सदैव कृष्ण भावना भावित ठेवणं हेच खरं काय आहे, वृंदावनामध्ये राहण्यासमान आहे. तर या ठिकाणी आपलं 22व्या दिवसाचं परिक्रमा पूर्ण झालेला आहे आणि उद्या आपण चीरघाटावरून पुढे जाणार आहे. माठ नावाचं स्थान आहे. तर यमुनेच्या किनाऱ्यावरूनच आपली परिक्रमा उद्या पुढे जाईल. कंटिन्युअस आपल्याला यमुनेचं दर्शन होत राहणार आहे. नंदघाट लागतो, त्याच्यानंतर भद्रवन आहे, राधा आनंद विहारी मंदिर आहे, वेणुकूप, वंशीवट, भांडीरवन, अनेक सुंदर स्थानं आहेत आणि शेवटी आपली परिक्रमा पोहोचते माठला. तर आजची परिक्रमा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी आपण थांबू. कोणाचं काही कमेंट आहे, प्रश्न असेल तर आपण बोलू शकता. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर सर्वांचं खूप खूप धन्यवाद. तर जसं की मी ग्रुपला पण मेसेज टाकला होता, आपल्या दीक्षित भक्तांच्या ग्रुपला, 22 तारखेला म्हणजे बुधवारी 22 तारीख येते. तर बुधवारी पंढरपूरला आधारशिला आणि अनंत शेषांचं इन्स्टॉलेशन होणार आहे. आपलं जे भूवैकुंठ प्रोजेक्ट आहे, मोठ्या मंदिराचं जे बांधकाम आहे, त्या बांधकामाचा प्रारंभ जे आहे ते होणार आहे. त्याचं अनंतशेष इन्स्टॉलेशनचा प्रोग्राम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. बुधवारी 22 तारखेला सकाळी प्रोग्राम होणार आहे त्याचा. तर त्यासाठी काही भक्त आपण जाणार आहोत. तर ज्या भक्तांना यायचं आहे ते आपण संपर्क करू शकता. ज्यांना शक्य आहे, ज्यांना वेळ आहे, असे भक्त येऊ शकतात. पाठीमागच्या वेळी आपण अनुगत्य रिट्रीटसाठी काही भक्त गेलो होतो आम्ही. तर बरेच भक्त म्हणले की आम्हाला घेऊन गेले नाही प्रभूजी तुम्ही. तर यावेळी आपण ज्या भक्तांना यायचं आहे आपण जाऊ शकता. तर ज्यांना यायचं आहे त्यांनी शुभानंद प्रभूंच्याकडे आपलं नाव द्यायचं आहे. तर ते आजच नाव द्यावं लागेल. आपल्याकडे एकच दिवस आहे, उद्याचा दिवस. तर परवा दिवशी सकाळी लवकर जायचं आहे. तर ज्यांना शक्य आहे येऊ शकता. आपण गाडीचं वगैरे व्यवस्था करू शकतो आणि काय आवश्यक खर्च आहे ते आपण करू शकता. किंवा आपलं पर्सनल ज्यांचं गाडी आहे ते आपलं पर्सनल गाडी पण करू शकता. जर आपल्याकडं काही तसे फक्त 4-5 सीट अवेलेबल असतील तर त्यानुसार नियोजन करू शकतात. आणि तर
आपलं नाव सांगणं आवश्यक आहे. शिवानंद प्रभूंकडे आपलं नाव द्या की आम्ही येणार आहोत म्हणून. आणि किंवा आणखी कोण आपल्याबरोबर दुसरे काही भक्त आहेत त्यांना पण सांगू शकता, कोणी येण्याची शक्यता असेल तर ठीक आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ब्रजमंडल दर्शन की जय, ब्रजमंडल परिक्रमा की जय, श्रील प्रभुपाद की जय, निताय गौर प्रेमानंदे हरि बोल.